नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आय एम बॅक विथ अनदर व्हिडिओ. या वीकेंडला आम्ही इगतपुरीला गेलो होतो आणि सकाळी पहाटे आम्ही स्टार्ट केलं फ्रॉम समृद्धी हायवे. आणि सगळ्यात पहिले आम्ही गेलो कपिलधारा तीर्थ इकडे. इगतपुरीमधल्या कावनाई गावात हे तीर्थ आहे आणि यावर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यातलं हे एक महत्त्वाचं स्थान आहे. असं म्हणतात की या तीर्थावर स्नान केल्याने आणि जल अर्पण केल्याने आपण मातृऋणातून मुक्त होतो. सो तुम्हाला जमलं तर हे स्थान नक्की विजिट करा. इथे एक छोटंसं गोमुख आहे असं. आणि तिथून आम्ही निघालो श्री गजानन महाराजांच्या स्थानाकडे. कावनाई गावात शेगावच्या गजानन महाराज स्थानाची एक शाखा आहे. आणि असं म्हणतात की इकडे गजानन महाराजांनी 12 वर्ष तपश्चर्या केली आणि नंतर ते शेगाव येथे गेले. ते फोटो काढणं अलाउड नाही आहे, सो मला जेवढं जमलं आहे तेवढं मी कॅप्चर केलं आहे. आणि आता पावसाळा आहे तर धबधब्यावर जायला कोणाला नाही आवडणार. तर आम्ही पण इथून निघू भावली डॅमकडे जायला. रस्त्यात भावली डॅमच्या आधी असे बरेचसे लहान सहान धबधबे आपल्याला दिसतात. वरती जाणं थोडंसं कठीण होतं आणि शेवाळंसुद्धा भरपूर होतं, असं मी जास्ती वरती नाही गेले. फायनली रीच्ड. वीकेंड असल्यामुळे धबधब्यावर पुष्कळ गर्दी होती, पण तिथला परिसर हा बऱ्यापैकी मोठा आहे, सो आपल्याला आरामात बसायला भिजायला भरपूर जागा मिळते. सो तुम्ही जर प्लॅन करणार असाल तर मी वीकडेज सजेस्ट करेन. वीकेंड्स आणि पब्लिक हॉलिडेज अवॉइड करा मोस्टली. अँड दॅट्स ऑल फॉर द वीकेंड. व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.